जनतेला गंभीर आजारांसाठी सर्वोत्तम अत्याधुनिक वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध व्हावी यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी संलग्न करण्यात आली आहे। यामुळे जास्तीत जास्त नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 तसंच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 1209 आजारांवर राज्यभरात जवळपास 1000 अंगीकृत रुग्णालयात मोफत उपचार दिले जातात। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 1.5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण असून किडनी प्रत्यारोपणाची ही मर्यादा 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे। त्याचबरोबरीनं आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रतिवर्ष प्रति कुटुंब 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण आहे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये 996 आजारांवर उपचार केले जातात। तसेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 आजारांवर उपचार केले जातात। राज्यभरात एकूण 1000 अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात। गरजूंनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्या। सुदृढ रहा, निरोगी रहा, आनंदी जीवन जगा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्व नोंदणी करणं आवश्यक नाही। उपचार आणि उपचारानंतर आपत्कालीन परिस्थिती असेल तर ETI मार्फत नोंदणी करू शकता आणि पुढील कामाच्या 5 दिवसात तुम्ही रेशन कार्ड सादर करू शकता। ही संपूर्ण सुविधा विनामूल्य आणि विना कागदपत्र होते। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांकडे वैध रेशन कार्ड आणि फोटो ओळखपत्र असणं गरजेचं आहे। तसंच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आयुष्यमान कार्ड म्हणजेच कार्ड असणं आवश्यक आहे। पिवळी किंवा केशरी रेशन कार्ड धारक कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अंत्योदय अन्न योजना कार्ड धारक किंवा अन्नपूर्णा कार्ड धारक नागरिकांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी 155388 किंवा 1800 233 2200, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 14555 किंवा 1800 11 15 65 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता। तसंच www.jeevandai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला या योजनेची संपूर्ण माहितीही मिळू शकते। तसंच अंगीकृत रुग्णालयांमध्ये असलेला आरोग्य मित्र देखील आपल्याला माहिती देऊ शकतो। या योजनेअंतर्गत 299 शासकीय रुग्णालय आणि 682 खासगी रुग्णालय सेवा सुविधा देत आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अंगीकृत रुग्णालयात जाऊन तिथल्या आरोग्य मित्राकडे आवश्यक ती कागदपत्र सादर करावी। त्यानंतर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर उपचाराबाबत प्रक्रिया सुरू होईल। जनतेच्या आरोग्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन घेतेय खबरदारी। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन।